चला आज आपण बनवूया झटपट असे 1 वाटी रव्यापासून रव्याचे गुलाबजामुन। एकदम झटपट अशी रेसिपी आहे। तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे बारीक रवा घेतलाय मी, एकदम 1 वाटी रवा आहे। तुम्ही जाड घेतला तर मिक्सरमध्ये फिरून घ्या। आता पहिला आपण पाक बनवूया। तर पाक बनवण्यासाठी आपण इकडे 2 वाटी साखर घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी साखर असेल तर 4 वाटी एवढं पाणी घालायचे। आणि साखर याच्यात पूर्णपणे पहिली मेल्ट होऊन द्यायची। आता याच्यात आपण 1 चम्मच एवढं दूध घालायचे आणि लिंबाचा रस टाकायचा थोडासा, जेणेकरून ना साखरची पूर्ण घाण निघेल त्यासाठी। आणि साखर ना क्रिस्टलाइज पण नाही होत, ती साखर जमते ना साईडला, ती पण नाही होणार पाकामध्ये आपल्या। हे बघा उकळी आली ना, तर हे बघा साखरेची किती घाण आली, याला मळी बोलतो आपण। तर हे आपण पूर्ण मळी आता चाळणीने अशी काढून घेऊया वरचे वर। पूर्ण मळी अशी व्यवस्थित काढून घेऊया आपण। हे बघा किती घाण निघते साखरेवर, ते पूर्ण असं अजून भरपूर आहे, ते आपण सगळं काढून घेऊया। आणि याला आता 5-6 मिनिटं आपल्याला अजून छान उकळून द्यायचे। मी केशर टाकले, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, या तर स्किप करू शकता। आता इकडे आपण एक टोप मांडलाय, टोपामध्ये आपण 2 वाटी दूध घेतले मी इथे। दूध ना थोडं जास्त घ्यायचंय, कारण ना रवा शोषून घेतो लगेच सगळं दूध, त्यामुळे दुप्पट घ्यायचंय। 1 वाटी रवा आहे तर 2 वाटी आपण दूध घेतले। 1 चम्मच तूप टाकूया। आपण दुधात पण थोडंसं केशर टाकले। आता याला दुधाला छान उकळी होऊन देऊया। पण दुधाला उकळी आली तर आता आपण हा रवा आहे ना थोडासा टाकायचा आहे आणि चम्मचने हलवायचा, म्हणजे याच्यात ना गाठी होणार नाहीत। आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची। हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे बघा अजिबात गाठी नाही झाले, व्यवस्थित असं रवा आपलं हे झालं। इथे मी 1 पॅकेट घेतलं, छोटंवालं पॅकेट असतं ना, ते मिल्क पावडर घेतली। मिल्क पावडर टाकू आपण याच्यामध्ये। पहिले मिल्क पावडर मिक्स करू, त्यानंतर इथे मी 1 चम्मच एवढे टाकले, इथे गव्हाचं पीठ टाकले, जेणेकरून ना याला बाइंडिंग येईल। तुम्ही मैदा यात अरारोट पण टाकू शकता, 1 चम्मच टाकायचं, जास्त टाकायचं नाही। गव्हाचं पीठ हे कसं पौष्टिक आहे, तर मी गव्हाचं पीठ टाकले। आता हे छान 2-3 मिनिटं मिक्स करून घेऊ, त्यानंतर गॅस बंद करायचा। दोन 3 मिनिटं झालेत, आता गॅस बंद करू। हे मिश्रण एका ताटात काढू आपण। ताटाला बघा थोडंसं तूप लावले, मिश्रण पूर्णपणे ताटात काढून घ्यायचं आपल्याला। गरमच काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मळायचं आहे। आता बघा हे मिश्रण गरम आहे, थोडं आपण हाताला ना तूप लावूया आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचे। पोळत असतं तर थोडंसं हाताला तूप लावा, म्हणजे पण गरम मळा ना तर हे आपले गुलाबजामुन बनवायला ना छान अशी मदत होते। थंड झाल्यावर हे व्यवस्थित मळत नाही, गरमच मळायला लागते। हे 5-6 मिनिटं मी छान मळून घेतले बघा, तूप लावून ते एकदम चिकना असं आपलं पीठ तयार झाले। हे बघा
एकदम छानपैकी आपलं पीठ तयार झाले. तसे मस्त आपण गुलाबजामुन बनवून घेऊ. एकदम मोठाले बनवू नका, कारण पाकात टाकल्यानंतर ना अजून डबल मोठे होतात. तशा पद्धतीने आपण झटपट बनवून घेऊया. बघा कुठे क्रॅक नाही जात, काही नाही, एकदम सोपे. आपण जे खव्याचे बनवतो ना ते त्याला खूप क्रॅक जातात, व्यवस्थित बनवायला लागते. ते हे गुलाबजामुन कसे झटपट बनतात आणि कमी खर्चामध्ये, आणि टेस्ट पण खूप छान लागतो. तर चला झटपट बनवून घेऊ. इथे बघा गुलाबजामुन मी पूर्णपणे बनवून घेतलेत. आता आपण तळायला टाकूया. तर इकडे मी तेल बघा एक छोटंसं टाकून बघितली गोळी, एकदम डायरेक्ट अशी वर नाही येते. हे पहा छानपैकी असं डायरेक्ट वर आले ना तर मग ते हे गुलाबजामुन बाकीचे कच्चे राहतील वरून आतमधून, आणि वरूनच डार्क होतील. त्यामुळं तेल एकदम कडक गरम नाही करायचं आपल्याला. चला आता आपण गुलाबजामुन आपले टाकून घेऊ. आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची, फास्ट करायची नाही. एकदम कडकडीत तेलात कधीच नाही टाकायचे, जेणेकरून वरचंच कवर डार्क होईल, आतमध्ये कच्चेच राहतील. आणि एकदम जास्त भरून पण टाकू नका, याला खेळायला पण जागा राहिली पाहिजे, जेणेकरून व्यवस्थित फुलतील. आणि छान असा कलर येऊपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. 1-2 मिनटं याला अजिबात हलवू नका. हे स्वतःहून वर येतील बघा 1-2 मिनटानंतर. हे बघा 1-2 मिनटानंतर स्वतःहून वर यायला लागलेत. आणि ते बघा लक्ष देऊन की हे गोल गोल स्वतःहूनच फिरत आहेत. आता याला छान डार्क कलर येऊपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. बघा गुलाबजामुनला आपल्या छान डार्क कलर आला. तर चला आता आपण काढून घेऊया. एकदम मस्त बघा अशा पद्धतीने बनवा, अजिबात कुठे फाटणार नाही, काय नाही. एकदम छान असे गुलाबजामुन आपले तयार झालेत झटपट असे. तुम्ही पहिली वेळेस बनवत असाल ना तरी पण एक नंबर असे बनतील. छोटे छोटे टिप्स फॉलो करा, एकदम छान तुमचे पण गुलाबजामुन तयार होतील. चला आता आपण काढून घेऊया. हे बघा मस्त झालेत. अशा पद्धतीने आपले बाकीचे राहिलेले आहेत ना ते पण तळायचे. गॅस फास्ट नाही करायचा, एवढंच लक्ष द्यायचं. पण इकडे मी पाक बनवला, याच्यात मी इलायची पण टाकली. इलायचीचा व्हिडिओ स्किप झाला आहे. 4-5 इलायच्या मी अशा फोडून घेऊन टाकले त्याच्यात. आता गुलाबजामुनाच्यात टाकू. पाक थोडा गरम आहे, एकदम कडक गरम नाही आहे. ते पूर्ण आता याच्यात टाकू आणि दुसरे तळल्यानंतर मग आपण याच्यातच टाकू. तोपर्यंत आपण याला झाकून ठेवायचे. एकदम कडक गरम पाक नाही पाहिजे, फक्त गुलाबजामुन गरम गरम टाकायचे आपल्याला, आणि पाक थोडासा गरम पाहिजे. तर दुसरे पण आपण गुलाबजामुन तळून घेतले. आता पूर्ण गुलाबजामुन याच्यात टाकायचे आहेत आपल्याला. आणि हे आपण रात्रभरासाठी ठेवू, यात म्हणजे 8 ते 9 तास तरी याला व्यवस्थित असं मुरून द्यायचं, म्हणजे याच्यात पूर्णपणे पाक शोषला जाईल आणि आपले गुलाबजामुन एक नंबर असे बनतील. हे बघा रात्रभर ठेवले होते मी, आणि गुलाबजामुन बघा किती मस्त फुगून वर आलेत. हे पहा एकदम सॉफ्ट पण झालेत. आता मी तुम्हाला ना एक कट करून दाखवते. आणि एकही गुलाबजामुन आपला फुटलेला नाही बघा. तुम्हाला एक मी कट करून दाखवते. मस्त आणि झटपट असा आपला गुलाबजामुन तयार झाले. आणि एकदम आतपर्यंत रस गेलाय बघा. तर तुम्हाला जर माझा ही रेसिपी आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.